जय लक्ष्मी माता. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. आजपासून मी तुम्हाला शंकर पार्वतीच्या वेगवेगळ्या कथा ऐकवणार आहे. चला तर मग ऐकूया. एकदा पार्वतींच्या प्रश्नाला उत्तर देताना शिवजी म्हणाले, अपर्णा, मी नवखंड पृथ्वीवरून आगळे असे 10वे काशीखंड निर्माण केले आहे. जम्बूद्वीपात हिमालय व विंध्य पर्वत यांच्यामध्ये पंचक्रोश व्याप्ती असलेले हे काशी क्षेत्र मी स्वतःला राहण्यासाठी योजले असून ते आनंदवन म्हणून प्रख्यात आहे. काशी क्षेत्राविषयी सांगताना महर्षी व्यास म्हणतात, वाराणसी क्षेत्र हे त्रिभुवनाला व्यापून अलिप्त असे आहे. ते अर्धे भूलोकात आहे तर अर्धे सूक्ष्म रूपाने आकाशात आहे. शिव सानिध्याने पवित्र असे हे क्षेत्र 14 भुवनांमध्ये परमश्रेष्ठ आहे. असो, एकदा त्रैलोक्य संचारी नारद मुनींचे काशीमध्ये आगमन झाले. त्यांनी मणिकर्णिकेत स्नान केले, विश्वनाथांचे दर्शन घेतले आणि ते ओंकारेश्वरास गेले. नारद मुनींनी ओंकारेश्वर क्षेत्री गेले. तिथे नर्मदा व कावेरी यांच्या संगमावर स्नान केले. ओंकारेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेऊन ते मार्गस्थ झाले. पुढे रमणीय वनश्रीने नटलेला विंध्य पर्वत लागला. सर्व विश्वाला वंदनीय अशा नारद मुनींना पाहून विंध्य पर्वत मनुष्य रूपाने त्यांना सामोरे गेला. त्याने त्यांना वंदन करून त्यांची स्तुती केली. तो पुढे म्हणाला, ब्रह्मर्षी, आज आपण स्वतः इथे येऊन मला दर्शन दिले, त्यामुळे मी धन्य झालो आहे. माझे पुण्य फळास आले. माझ्या धराधर या नामाचे सार्थक झाले. विंध्य पर्वताची ती दर्पोक्ती ऐकून नारद गप्पच बसले. ते बराच वेळ काही बोललेच नाही. तेव्हा विंध्यांच्या मनात खळबळ उत्पन्न झाली. त्यांनी विचारले, मुने, आपण बोलत का नाही? माझे काही चुकले का? ते म्हणाले, आज तुझ्या तोंडून विपरीत बोलणे ऐकून मी स्तब्ध झालो आहे. अरे, मी त्रिभुवनात संचार करतो. या पृथ्वीवर धराधर नावाचे जे प्रबळ पर्वत आहे तेही स्वतःला धराधर म्हणत नाही. धराधर या शब्दाची जबाबदारी किती मोठी आहे याची तुला कल्पना नाही. हेमाद्री अर्थात मेरू पर्वत हा सर्वात उंच, पवित्र व श्रेष्ठ आहे. तो पर्वतांचा स्वामी आहे. धराधर म्हणून घेण्यास तोच एकटा योग्य आहे. पण तोही स्वमुखाने स्वतःचा मोठेपणा सांगत नाही. तुझ्या अंगी त्याच्या इतकी थोरवी नाही. असे असूनही तू स्वतःला धराधर म्हणवतोस, याचेच मला वैषम्य वाटले. नारदांचे बोलणे ऐकून विंध्याद्रीस द्वेष आला. तो म्हणाला, मुने, तुम्ही मेरू पर्वताची काय प्रशंसा करता? माझा महिमा, माझे सामर्थ्य तुम्हाला ठाऊक नाही का? मेरूच कशाला, मलयगिरी, हेमकूट, गंधर्वगिरी, शटपर्वत, मंदर पर्वत, रुद्रपर्वत व द्रोणागिरी हे सुद्धा माझी बरोबरी करू शकत नाहीत. तुम्ही मेरू पर्वताला सर्वांचा स्वामी म्हणता, त्याचे महत्त्व सांगता, पण त्याच्या अंगी जडत्व आहे हेही लक्षात घ्या. त्याची माझ्याशी तुलनाच होऊ शकत नाही. तेव्हा नारदांना राग आला. ते म्हणाले, विंध्या मुडा, तू स्वतःला फार मोठा समजतोस काय? तुझ्या अंगी कोणता पुरुषार्थ आहे तेच कळत नाही. जो इतरांची निंदा करून स्वतःची प्रतिष्ठा मिळवतो तो अधमच होय. तू आपला अभिमान जपत राहा, इतरांना तुच्छ लेखत राहा. मी इथून जातो, पण जाता जाता तुला एवढे सांगू इच्छितो की तू मेरूशी कितीही स्पर्धा केलीस तरी त्याची बरोबरी करू शकत नाहीस. तुझ्यासारख्यांनी त्याचे दास्यत्वच करावे. विंध्य पर्वताचा निषेध करून नारद स्वर्गलोकी निघून गेले. त्यावेळी ब्रह्माजींचे हे पुत्र अनायासे आपल्याकडे आले होते, पण आपण त्यांचे आदरातिथ्यही केले नाही या विचाराने त्याला विषाद वाटला. स्वतःचा धिक्कार करून तो चिंता करू लागला. त्यानंतर त्याने स्वतःला सावरले आणि आता आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी काहीतरी पुरुषार्थ दाखवायलाच पाहिजे असा निश्चय करून तो आकाशात उंच उंच वाढू लागला. त्यामुळे महाप्रलयकाळी आकाश पृथ्वीवर पडू लागल्यामुळे त्याला त्या विंध्याद्रीरूपी खांबाचा टेकू दिला आहे की काय असेच वाटू लागले. मेरूशी स्पर्धा करण्याच्या नादात तो इतका विस्तारला की संपूर्ण पृथ्वी उत्तर व दक्षिण अशी दुभागली गेली. विंध्य मेरूपेक्षा 4 कोटी पट अधिक वाढला आणि स्तब्ध राहिला. विंध्य पर्वताच्या उंच वाढण्याने तारे, ग्रह व नक्षत्रे यांची गती खुंटीत झाली. सूर्य व चंद्र यांचेही मार्ग अडले. उत्तरेस सूर्य मध्याने येऊन अडकला. त्याच्या तीव्र झळांनी उत्तरेकडील प्रांत करपून गेले. दक्षिणेत सर्वत्र अंधार पसरला. त्यामुळे भूलोकी मोठा अखांत झाला. नक्षत्रांचे चलन बंद पडल्यामुळे तिथी, वार, नक्षत्रे, लग्ने, यज्ञ, होम, हवनादी सिद्धी साधने तशीच राहून गेली. देवांना त्यांचे यज्ञ भाग मिळेनासे झाले. त्यामुळे ते क्षीण झाले. या सर्व भीषण परिस्थितीत लक्ष वर्षे लोटली. पृथ्वी उजाड व प्राणहीन झाली. तेव्हा आक्तिक झालेल्या सर्व देवांनी बृहस्पतींची भेट घेतली. देवराज इंद्रांनी त्यांना वंदन करून वस्तुस्थितीची कल्पना दिली. ते पुढे म्हणाले, गुरुदेव, विंध्यचलाच्या गैरवर्तनामुळे पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी होणे बंद झाले आहे. मृत्यूलोकी विनाशाने थैमान घातले आहे. आता तुम्हीच काहीतरी उपाय करा, अन्यथा पृथ्वीचा क्षय
अटळ आहे. देवगुरु म्हणाले, ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माते आहेत, तेच यातून मार्ग काढतील. मग इंद्र, वरुण, अग्नी, चंद्र, कृतांत, वायू, कुबेर, दिक्पाल हे सर्व देव बृहस्पतींसह सत्यलोकी गेले. त्यांनी ब्रह्माजींची स्तुती केली आणि पृथ्वीवरील सर्व वर्तमान सांगितले. तेव्हा ते म्हणाले, बृहस्पती, तुम्ही काळजी करू नका. पृथ्वीच्या रक्षणासाठी मी सांगतो तसे करा. तुम्ही वाराणसीला जा. तिथे अगस्त्य ऋषींची भेट घ्या. तेच तुमचे कार्य करतील. पूर्वी इलवल आणि वातापी या 2 बलाढ्य दैत्यांमुळे अशीच काहीशी परिस्थिती उद्भवली होती. तेव्हा त्यांनीच त्या दैत्यांना भक्षण करून पृथ्वीला महासंकटातून सोडवले होते. ते ऐकून बृहस्पतींना व सर्व देवांना परमानंद झाला. ब्रह्माजींचा जय जयकार करून ते आपापल्या विमानात बसले आणि मनोवेगाने काशी क्षेत्री आले. आनंदवनाच्या दर्शनाने त्यांना मोठे समाधान वाटले. ही कथा ऐकल्यामुळे तुम्हाला सत्कार्याची प्रेरणा मिळेल, अंगी विनम्रता येईल, तसेच संकटमुक्तीचाही उपाय सापडेल. तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.